हॅलो, मी वैदरी केवीच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण माथेरानला. आज इतकं हवा तसा पाऊस दिसत नाही आहे, पण मजा खूप येते. वीकेंड असल्यामुळे खूप रश आहे आणि छान असा छोटासा मिनी वॉटरफॉलचा व्ह्यू आहे. सो आपण आता यापुढे अजून भरपूर स्पॉट होणार आहोत. उडी मारताय ना? तू नाव ओळखलं मला आता. मी त्यांच्या मम्मीला आधीच फोन केला. आता काय नेटवर्क देवाला बोलवणार. मी राहायला येणार 4-5 दिवस. घेऊन जायला आला. पहिल्या सगळ्याच सणांना यायचं घरी. दिवाळीत ह्याचं पहिलं गिफ्ट, आषाढाचं पहिलं गिफ्ट. पहिला सण कोणता? होळी. 2000 years later. कोल्हापुरी वाटत नाही आणि याचा तुम्ही ह्याचा कोण पुढचा पण घेतोय. यही
emotional, damn it. सो कशी गेली तुझी ट्रिप? एकदम मस्त, खूप एन्जॉय केला. अजून काय, खूप मजा केली, खूप मस्त. पाऊस असता तर पाऊस होता, मस्त धुकं होतं, मस्त आम्ही खूप भिजलो, मस्त मजा केली. तू सांग आता तू सांग. माथेरानमध्ये मी आय थिंक लास्ट 2015ला आलेलो. त्यानंतर मला 10 वर्ष झाली. जो नेचरमध्ये मला मी डिसाईड केलं की नेचरमध्ये यायचं. मग मी असं फोटो वगैरे काढले नाही, मला माहीत असेल. बरोबर ना? हां बरोबर. बस एवढंच. मग लास्टला काय अपसेट होता? कोणाची आठवण आली तुला? आयुष्यात आहे ना कधीतरी एकट्याने पण चालायला. अरे पण आपण ट्रिप मारतोय ना, सगळे एकत्र आहे आपण. असं नाही की नेहमी कोणी सोबत पाहिजे. तू बोलतो ना. खूप मस्त होता. मी पहिल्यांदाच आली माथेरानला. तुम्ही लोकांनी मला खूप सारं फिरवलं, चांगले पॉईंट्स पण दाखवले. आलो तेव्हा पाऊस अजिबात नव्हता, सो डिसअपॉइंटेड होतो. पण नंतर जाताना शेवटी पावसाने झलक दाखवली आणि मस्त धुकं पडलेलं. सो आम्ही खूप सारे फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि खूप मजा केली. My gosh, they're so cute. आणि ॲट द एंड थँक्स टू केतन फॉर मोहितो आणि टेस्टी भेळ. व्हिडिओ तर काढते व्हिडिओ. चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी असावे तिथे तू दिसावे. अगं, गाणं तरी complete. काय पडणार फक्त. वो कोणावर? ती सुद्धा ताई आहे. अच्छा एक छानस आहे, एक कोणतं तरी गाणं बोला ना छान. ही जास्ती बोलते उगाचची बावट. काय आहे? अरे मग काय एवढा That was also scary to me. I was like, what do I do? गाणं तर बोला एक. तो कोणतं पण जे आवडेल ते. स्वप्नील बांदोडकरचा सगळ्यांनी मिळून. ताजा ताजा माळव्याचा भुईला भार ज्वारीच्या मनामध्ये पिरचीच राणी बघायला गवतीचं आलं नाही कोणी माझ्या मळ्यामध्ये राणी माझ्या मळ्यामध्ये सजील काय पारडी 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 बांग. Wait, what? अरे पण जायचं कुठे? लेफ्ट राईट की तिकडे? इको पॉइंटला जायचं असेल तर तिकडे. इको पॉइंटला तिकडे. वन ट्री हिल पॉइंटला जायचं इथून आलोय तर तिकडे. तिकडे बरेच पॉइंट आहेत. कुठे जायचंय? तर 2 पॉइंट तिकडे बोर्ड लावलाय, तिकडे कोणतं तरी पॉइंट आहे, इकडचं माहिती नाही. तिथे अजून एक स्कूल आहे. तिथे एक स्कूल आहे, इथे एक स्कूल आहे. चला संपलं बसतो. हा कोणता है? रामबाग पॉइंट जवळ आहे. चला चलो हम लोग जा रहे सब इधर से. चलो संस्कृती नसते ती, संस्कृत भाषा असते. तुला इथे स्पेशल सब्जेक्ट आहे तुम्हाला संस्कृतचा? तुला संस्कृत आपल्या मराठी फेवरेट 3 सब्जेक्ट आहे. कोणते? एक मराठी तर मला खूप ओके. सेकंड आणि सेकंड लंच लंच ब्रेक तुझा फेवरेट आहे सब्जेक्ट काही पण. आणि थर्ड वन गेम. वाव, गेम तर माझा पहिला सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट आहे तर मराठी इज अ फेवरेट. सेकंड मॅथ्स. पॉइंट कोणता आहे माहिती नाही.
शांत शांत वाटतंय. अजून पोचलो पण नाही पॉइंटला आणि हा खतरनाक व्ह्यू वाटतोय असं. मला वाटलं एवढंसं रेल्वे दिसतं. कोण आहे लघु? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? त्यांचं आता भाषेवरचं ज्ञान संपलंय, आता गेमवर चाललंय. तो एक मस्त एक नवीन पॉईंट आहे, थोडं लांब आहे माथेरानवरून, कधीच नव्हतं आलो. आणि आम्हाला पण एक जण बोलला की फालतू आहे, ते बाहेरच विचारलेलं आम्ही की कसं आहे म्हणजे आतमध्ये पॉईंट लांब होता म्हणून. सो तो बोलला फालतू आहे, बरोबर नाही, पण तरी आम्ही आलो. आणि व्ह्यू बघा फक्त काय मस्त वाटतो, म्हणजे एकदम क्लास, एकदम असं वाटतं बसूनच राहू. मस्त वाटतं व्ह्यू. बाय वरती एवढं चाललो, नशीब त्यांचं ऐकून फिरून परत रिटर्न नाही गेलो. चांगलं वाटतं व्ह्यू, एकदम मस्त आहे ते. मी दाखवतो. आता आम्ही केलेलं आहे चेकआउट रूममधून. मजा आली, जेवण वगैरे खूप छान होतं, वातावरण पण ठीक होतं, पाऊस नव्हता. असतं तर मजा झाली असती. बाकी तुम्हाला इन डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल आणि जे रूमचे प्राइजेस वगैरे आहेत ती वेदा तुम्हाला सांगेल. ओके. हॅलो, मी वैदेही. एक्सप्लोर विथ केवीच्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. जसं मी म्हटलं होतं की मी हॉटेल, आम्ही कुठे राहतोय, काय खातोय आणि हे हॉटेलचं लोकेशन, त्याचं प्राइसिंग, हे सगळं रिव्हील करणार आहे. तर आम्ही राहतोय हॉटेल जनता हॅपी होम्समध्ये. इथे मागे हा बोर्ड आहे, तुम्हाला त्याचे दिसणार नाही, पण मी त्याचं लोकेशन, प्राइसिंगचं डिटेल्स सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. सांगायचं झालं तर हे हॉटेल मेन मार्केटमध्ये आहे, पण बॅक साईडला आहे. दुसरं म्हणजे तर या हॉटेल्सपासून पॉईंट्स भरपूर जवळ आहेत. छान आहे हे हॉटेल. या हॉटेलमध्ये जो स्विमिंग पूल आहे तो रॉयल हॉटेल आणि जनता हॅपी होम्सचा कंबाईन एक स्विमिंग पूल आहे. आणि इथे टायमिंग असतं स्विमिंग पूलचं 10 ते 6. आम्ही विकेंडला आलो आहे आणि विकेंडचे रेट्स आम्हाला 1800 रुपये पर पर्सन या हिशोबाने त्यांनी दिले होते. रूम्स मस्त स्पेशियस होत्या, छान क्लीन होत्या, प्रत्येक प्रकारचं म्हणतात ना, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. खूप छान आमची काळजी घेतली. फूड एक नंबर होतं, म्हणजे लंच, डिनर, हाय टी सगळं खूप 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 कमाल होतं. इन शॉर्ट सांगायचं झालं तर आमच्याकडून 5 स्टार आहे या हॉटेलला. सो तुम्ही जेव्हा माथेरानमध्ये याल या हॉटेलला नक्की व्हिजिट करायचं. तुम्हाला छान स्पेशियस आणि रेस्ट करण्यासाठी असं छान तुम्ही एखादं हॉटेल बघत असाल तर हे हॉटेल नक्कीच बेस्ट आहे. सो तुम्ही लवकरात लवकर या हॉटेलला व्हिजिट करा. थँक्यू.